पुढची बातमी बघूया। कर्नाटक राज्याची उपराजधानी अशी ओळख असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे। शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेसाठी मतदान झालेलं होतं। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे। 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणीच्या निमित्तानं संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यंदाच्या निवडणुकीत 50% मतदान झालेलं होतं। बेळगाव महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचंही लक्ष लागलेलं आहे। दुपारी 12 वाजेपर्यंत पालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्याचीही शक्यता वर्तवली जाते। बेळगाव पालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी आज पार पडतेय। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये 50% इतकं मतदान झालेलं होतं। त्यामुळे आता पालिकेच्या 58 जागांवर कोण बाजी मारणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, बेळगाव पालिका निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली होती, आपण सर्वांनीच पाहिलं। मात्र या 58 पालिका जागांवर कोण कोण विजयी होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। संदीप, काय सांगता येईल त्याबद्दल? सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे अजिंक्य, आणि आता पोस्टल मतदान जे आहे सुरुवातीला त्याची मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात होईल। एकूण 58 जागांसाठी मोठ्या चुरशीनं मतदान शुक्रवारी पार पडलं। पण महत्वाचं हेच आहे की फक्त 50% मतदान झालं आहे, म्हणजे निम्म्या बेळगावकरांनीच फक्त मतदान केलं आहे। 2013 साली म्हणजेच 8 वर्षांपूर्वी ज्यावेळेला महापालिकेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेला जवळपास 75% मतदान झालं होतं आणि 25% मतदान हे आता कमी झालेलं आहे। पण मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा असा दावा आहे की म्हणजे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने हे मतदान केलं आहे। दुसरं वैशिष्ट्य या निवडणुकीचं असं सांगता येईल की यापूर्वी मराठी भाषिकांच्या विरोधात उर्दू भाषिक किंवा कन्नड भाषिक असा एक सामना पाहायला मिळायचा, पण पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते या निवडणुकीमध्ये उतरले। मग त्यामध्ये भाजप काँग्रेस सोबतच आप, एमआयएम आणि जेडीएसनं देखील काही ठिकाणी आपले उमेदवार जे आहेत ते उभे केले होते। त्यामुळं मतांची विभागणी होईल असं एक गणित बांधलं जातंय। साधारणतः 12 वाजेपर्यंत कौल हाती येण्याची शक्यता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा मराठी भाषिक असतील त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे। कारण आतापर्यंत म्हणजे बेळगावची महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत मराठी भाषिकांचाच महापौर किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीचाच महापौर बेळगाव महापालिकेवर नियुक्त झालेला आहे। त्यामुळे आज नेमकं मतदार कुणाला कौल देतात याकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचं लक्ष असणार आहे। संदीप, ही पालिका निवडणूक चुरशीची होईल असं सातत्यानं बोललं गेलेलं होतं आणि काही महिन्यांपूर्वी जी लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती त्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलली आहेत की काय अशी देखील जोरदार चर्चा सुरू होती। या सगळ्या पार्श्वभूमीकडे पाहता काही धक्कादायक निकाल लागतील अशी शक्यता वाटते? ज्यावेळेला लोकसभाची पोटनिवडणूक झाली होती, सुरेश अंगडी हे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते। कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर ही निवडणूक लागली होती आणि पहिल्यांदाच म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत विधानसभेची निवडणूक लढवली गेलेली आहे, महापालिकेची किंवा ग्रामपंचायत असेल ती लढवली गेली आहे। मात्र खासदारकी म्हणजे लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली गेली आणि मोठ्या चुरशीनं त्यावेळेला देखील मतदान झालं होतं। मराठी भाषिकांचा कौल त्यावेळेला पाहायला मिळाला आणि अधिकृत उमेदवार होता। पण आजच्या घडीला जर पाहिलं तर एकूण 58 जागा आहेत जे काही त्यापैकी फक्त 21 जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आहेत। मात्र इतर प्रभागांमध्ये पुरस्कृत उमेदवारांची संख्या जी आहे ती प्रचंड आहे। त्यामुळे कदाचित बहुमत महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळू शकतं। कन्नड चॅनल्स जे आहेत त्यांनी एक एक्झिट पोल जो जाहीर केला गेल्या 2 दिवसांमध्ये त्यामध्ये त्यांनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला कदाचित बहुमत मिळू शकतं असं सांगितलं। यापूर्वी जर आपण पाहिलं जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा कन्नड चॅनल्स म्हणजे कन्नड भाषेतली जी माध्यम आहेत, प्रसार माध्यम आहेत, ती कायमच मराठी भाषिकांच्या विरोधात बातम्या देत असतात, कन्नड भाषिकांच्या बाजूने बातम्या देत असतात। पण पहिल्यांदाच एक्झिट पोलमध्ये कन्नड चॅनल्सनी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीला कौल दिलाय। त्यामुळे नेमकं मतदार कुणाला कौल देणार, बेळगावचा बिग बॉस कोण असणार, महापौर कुठल्या पक्षाचा होणार हे आपल्याला काही वेळातच समजू शकेल। बिलकुल संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत।